Hello friends, today we are going to learn an interesting story. This story is about a lonely girl. And instead of that, I would like to say to all of you, it is a story of 8th class and the lesson number 1.4. The title of the story is Miss Slippery. Miss Slippery, what is the Marathi meaning of Miss Slippery? What we can say that Miss Slippery means घसरणारी अशा प्रकारची मुलगी किंवा घसरडी मुलगी अशा प्रकारे आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. Slippery, this word is related to sleep. It means a girl who sleep. Always it is called slippery. म्हणजे नेहमी घसरणारी जी मुलगी तिला घसरडी मुलगी म्हणजे मिस स्लीपरी. मिसचा अर्थ या ठिकाणी मुलगी असं आपण या कन्सिडर करायचं आहे. Now we'll just read the poems and try to know the Marathi meaning of this story as well as in English also. So firstly we will just try to read the story carefully and after that we will discuss about this story in Marathi as well as in English also. Now look into the book. Given below are extract from the story of a lonely girl. जी स्टोरी आपल्याला दिलेली खाली एक्स्ट्रॅक्ट मध्ये पॅराग्राफ मध्ये किंवा आपण त्या भागामध्ये ती स्टोरी आहे अ लोनली गर्ल, एकाकी मुलीची कथा आहे. हु इज टीज्ड बाय क्लासमेट इन द स्कूल. अशी मुलगी की ज्या मुलीला तिच्या क्लासमेटने वर्गमैत्रिणीने तिला काय केलेलं आहे क्लासमध्ये टीज म्हणजे चिडवलेलं आहे, चिडवलेलं आहे अशा मुलीची ती कथा आहे. बिकॉज शी इज अपसेट, कारण ती अपसेट आहे. अपसेट म्हणजे उदास, खिन्न आहे, दुःखी आहे. अँड अननर्ड ड्यू टू द सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. आणि ती उदास आहे नुसती नाही तर ती घाबरलेली सुद्धा आहे. कशामुळं? ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम इन द होम. तिच्या घरी काही प्रॉब्लेम आहेत, काही समस्या आहेत. त्या समस्येमुळं ती एकाकी मुलगी बिचारी उदास आहे. आणि ती एकाकी मुलगी नुसती उदास नाही तर घाबरलेली असल्या प्रकार अशा अवस्थेमध्ये आहे. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि त्यामुळं कुठलेही टास्क, कुठलीही जबाबदारी, कुठलेही काम तिला योग्य पद्धतीने करणं शक्य नाही. अनेबल टू डू एनी टास्क वेल, चांगल्या प्रकारे कुठलेही टास्क, कुठलीही जबाबदारी तिला पार पडणं शक्य नाही. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन नेक्स्ट. यानंतर नेमकं काय झालं ते आपल्याला स्टोरीमधून आता शिकायचंय. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट पार्ट 1 टुडे. आज आपण पार्ट 1 शिकतोय. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट पार्ट 2 ऑफ मिस स्लिपरी. सो लेट्स स्टार्ट टू रीड अँड टू अंडरस्टँड अँड टू नो द स्टोरी ऑफ मिस स्लिपरी, अ लोनली गर्ल. एकाकी असलेल्या त्या घसरड्या मुलीची आपण कथा आता शिकायला ऐकायला सुरुवात करतोय. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. ती मिस स्लिपरी ती मुलगी म्हणते की मी तयार झाली आणि शाळेमध्ये गेली. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर. आमच्या फर्स्ट पिरियडमध्ये आमचे क्लास टीचर हु टॉट अस इंग्लिश, की जे आम्हाला इंग्लिश शिकवायचे, टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक. त्या टीचरनी आम्हाला सांगितलं की इंग्लिशची कंपोजिशनची नोटबुक काढा. कंपोजिशन म्हणजे काय, निबंधाची वही काढा, असं आमच्या क्लास टीचर असलेल्या आणि इंग्रजी शिकवणाऱ्या आमच्या टीचरने आम्हाला सांगितलं. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि बाय मिस्टेक म्हणजे काय, चुकीनं मी काय केलं, इंग्लिशच्या कंपोजिशनच्या नोटबुकच्या ऐवजी चुकीनं मॅथमॅटिक्सची नोट्स मी काढली. आय रिप्लेस इट क्विकली. ती मिस स्लिपरी म्हणते की मी काय केलं, क्विकली रिप्लेस केली, ताबडतोब मी वही बदलून घेतली. बट द टीचर परहॅप्स, परंतु कदाचित मॅडमनी, त्या टीचरनी हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. परंतु त्या टीचरनी गेज म्हणजे काय, एक टक नजर रोखली. कुठे? फिक्स ऑन मी, माझ्यावरती नजर मॅडमनी एकटक अशा प्रकारे रोखली. शी शाउटेड, आणि मॅडम ओरडल्या. सी म्हणजे मॅडम. टीचर ओरडल्या, कम हिअर विथ युअर बुक सायली. मॅडम ओरडल्या की सायली इकडे, तुझं पुस्तक घेऊन इकडे ये. आय ओबे हर, मी मॅडमच्या किंवा त्या टीचरच्या आज्ञेचं पालन केलं. बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल. परंतु त्यांचा जो अँग्री लुक होता, रागीट अशा प्रकारचा जो चेहरा होता, त्यामुळं मात्र
माय लेग्स ट्रेम्बल, माझे जे पाय होते ते अगदी थरथरायला लागले होते. अँड व्हेन आय रीच्ड हर चेअर, आणि जेव्हा मी, सायली काय म्हणते की मी ज्या वेळेला टीचरच्या चेअर जवळ पोहोचली त्यावेळेला द नोटबुक फेल्ट ऑन हर फीट, त्यावेळेला माझ्या हातामधलं नोटबुक अगदी त्या टीचरच्या, त्या मॅडमच्या पायावरती पडलं. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली, काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर थॉट दॅट, टीचरला असं वाटलं की आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज, टीचरला असं वाटलं की मुद्दामूनच नोटबुक खाली पाडली. ड्रॉप म्हणजे काय, पाडणे. टीचरला असं वाटलं की मुद्दामून नोटबुक खाली पाडली, पायावरती पाडली असं टीचरला वाटलं. सी स्टेअर्ड ॲट मी विथ ऑल डेअरिंग लुक, मॅडमने पुन्हा एकटक माझ्याकडे पाहायला सुरुवात केली. पाहिलं विथ अँड ऑल डेअरिंग लुक्स म्हणजे अगदी रागाने मॅडमने एकटक माझ्याकडे बघितलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट सी येल्ड, मॅडम ओरडल्या, जा आणि तुझ्या जागेवरती किंवा जागेजवळ जाऊन उभी राहा. अशा मॅडम एल्ड म्हणजे काय, किंचाळल्या, मोठ्या आवाजात ओरडल्या. आय केप स्टँडिंग, मी उभी राहिली. पनिश्ड फॉर द होल पिरियड, पूर्ण पिरियडमध्ये पनिश, शिक्षा म्हणून मी त्या ठिकाणी, साहिली म्हणते की मी उभी राहिली. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास, नंतरचा जो आमचा क्लास होता तो हिस्ट्रीचा होता, इतिहासाचा क्लास होता. अँड माय फेवरेट सब्जेक्ट, अँड हिस्ट्री वॉज द फेवरेट सब्जेक्ट ऑफ साहिली, साहिलीचा आवडता विषय जो होता तो इतिहास होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट ऑफ द बॅटल ऑफ पानिपत, त्यावेळेला त्या हिस्ट्रीच्या टीचरनी सांगितलं होतं टू मेमोराइज, मेमोराइज म्हणजे या ठिकाणी अर्थ पाठ करायचं सांगितलं होतं. काय पाठ करायचं सांगितलं होतं, कॉजेस कारण आणि इफेक्ट परिणाम, कशाचे, बॅटल ऑफ पानिपत, पानिपतच्या युद्धाचे कारण आणि परिणाम पाठ करायचं त्या हिस्ट्रीच्या टीचरनी सांगितलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, मी पूर्ण तयारी केलेली होती. साहिलीनी, मी म्हणजे साहिलीनी. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस, मॅडमनी सर्वांचे म्हणजे टेस्टिंग, परीक्षा घ्यायला सुरुवात केली. वन बाय वन, एक एक करून. व्हेन माय टर्न केम, जेव्हा माझा नंबर आला. आय वेंट ब्लँक, तेव्हा मी टोटल ब्लँक झाली. इट मीन्स नाउ सायली वॉज अनेबल टू रिकॉल अँड रिमेंबर द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आता मात्र त्या साहिलीला पानिपतच्या युद्धाची कारण किंवा परिणाम काही आठवत नव्हतं. पूर्ण तिनं पाठांतर केलेलं ब्लँक झालं होतं, म्हणजे कोरं झालं होतं. द टीचर गेव मी अ स्टर्म स्टेअर, टीचरनी माझ्याकडे कडक अशा प्रकारची नजर टाकली. आणि व्हाईल आय स्टूड देअर स्टीफ, मी त्या ठिकाणी स्थिर, स्तब्ध उभी होती. विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम, आणि मी माझा चेहरा, हँगिंग डाऊन म्हणजे अगदी खाली मान घालून मी त्या ठिकाणी उभी होती. शेम म्हणजे लाजिरवाणेपणाने. मामा अँड पप्पा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग स्टीप्स, आईचं आणि वडिलाचं कधी न संपणारं भांडण सारखं सुरू असायचं. पप्पा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स, पप्पा यूज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी, प्रत्येक संधीचा फायदा पप्पा घ्यायचे, वडील घ्यायचे, कशाकरता, टू एक्सप्रेस देअर अनॉय, त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी. मामा ऑन हर पार्ट, आणि त्याचा एक भाग म्हणून आई जी आहे, डिड नॉट अलाउ एनी सच ऑकेजन टू स्लिप विदाउट टर्निंग इट इनटू अ व्हेसिफेरियस क्वारल, आणि मामा सुद्धा जी होती, डिड नॉट अलाउ एनी सच ऑकेजन, असा कुठलाही एखादा ऑकेजन किंवा प्रसंग अलाउ करत नव्हती की ज्यामध्ये विदाउट टर्निंग इट इनटू द फोसिफेरस क्वारल, म्हणजे किंचाळल्याशिवाय, भांडण केल्याशिवाय ती राहत नव्हती. द क्वारल वॉज बिटवीन द टू, त्या दोघांमधलं भांडण होतं. बट द पनिशमेंट इव्हिटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन, मात्र दोघांमधलं भांडण जरी असलं तर निश्चितपणे जी शिक्षा व्हायची ती शिक्षा मात्र तिसऱ्या व्यक्तीला व्हायची. दॅट इज मी ॲट स्कूल, ती तिसरी व्यक्ती म्हणजे कोण, साहिली म्हणते मी, आणि कुठे, ॲट स्कूल, मला शाळेमध्ये पनिशमेंट व्हायची. व्हेअर युअर अँड व्हेन युअर, कुठेही आणि कधीही. आय हर्ड रेज व्हॉइस, मी जेव्हा उंच आवाज, किंचाळलेला आवाज ज्या वेळेला मी ऐकते त्यावेळेला, आय फेल्ड ॲज इफ मामा अँड पप्पा वेअर क्वेरिंग, आणि त्यावेळेला काय होतं, आय फेल्ड, मला असं वाटतं की आईचं आणि वडिलाचं भांडण सुरू झालेलं आहे असं मला वाटतं. समटाइम्स, कधी कधी, इव्हन इन द मिड्स ऑफ द सायलेन्स, कधी कधी शांततेमध्ये सुद्धा, मामा स्क्रीम केम पर्चिंग, शांततेमध्ये सुद्धा कधी कधी आईचा किंचाळण्याचा आवाज अगदी छेदून जातो थ्रू माय इयर्स, माझ्या कानामध्ये. अँड व्हेन युअर आय हर्ड मामाज हाय पीच, जेव्हा जेव्हा मी आईचा प्रचंड मोठा उंच असा प्रकारचा आवाज
किंचाळणं ज्या वेळेला ऐकते, माय लेग्स क्विव्हर्ड, माझे पाय अगदी थरथरायला लागतात. वन डे आय वॉज कमिंग डाऊन टू द स्कूल स्टेअर, एक दिवस मी शाळेच्या पायऱ्यावरनं खाली येत होती. समवन फ्रॉम द टॉप गिव्ह अ फ्रँटिक स्क्रीम, वरतून कोणीतरी प्रचंड मोठ्या आवाजामध्ये किंचाळी ठोकली. आय फेल अँड केम ट्रम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप, मी अगदी घसरली आणि घसरल्यानंतर ट्रेम्बलिंग डाऊन म्हणजे अगदी गडगड करत मी 7 स्टेप्स म्हणजे 7 पायऱ्या खाली आली. माय एल्बो अँड नीज वेअर बॅडली बुरिश्ड, माझा कोपरा आणि जे काही नीज आहे तो सर्व काय झाला, बॅडली बुरिश म्हणजे काय, अगदी खरचडला. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द स्टीम्स, आणि माझा जो नवीन फ्रॉक होता तो फ्रॉक सुद्धा फाटला. ॲट द स्टीम, अगदी शिवणीपाशी. व्हेन आय रीच होम, जेव्हा मी घरी पोहोचले, मामा शाउटेड, आई ओरडली मोठ्याने. आय एम सिक ऑफ यू, मी तुला अगदी वैतागून गेली अशी आई ओरडली. व्हेन विल स्टॉप मेकिंग मी पे थ्रो माय नोज, तू मला कधी हे थांबवशील, त्रास देणं कधी थांबवशील असं आई म्हणते. फॉर सच एक्स्ट्रा वॅगन लुसेस, म्हणजे असा भयंकर अशा प्रकारचा उधळ मानकीपणापासून तू मला कधी वाचवशील अशा प्रकारची आई रागामध्ये बोलते. मदर सेज मी बाय द आर्म, मदर सेज मी, आईने मला घट्ट पकडलं. बाय द आर्म म्हणजे हाताला. गिव्ह मी अ गुड जर्क, आणि जोराचा धक्का मारला. सिटेड मी ऑन द बेड, आणि मला बेडवरती बसवलं. सी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन, तिने अँटीसेप्टिक लोशन जे आहे ते लोशन मला लावलं. अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड क्नी, माझ्या एल्बोला आणि क्नीला तिने ते लावलं. बट डिड नॉट हग मी, परंतु आईने मला मात्र जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड द अर्निंग दॅट, त्यामध्ये विदिन लिंगर कुठल्याही प्रकारचं न रेंगाळता, द यर्निंग दॅट, इच्छा होती की सी वुड होल्ड मी अँड कॉन्सोल मी, मला अशी इच्छा होती की आई मला जवळ घेईल आणि माझं सांत्वन करेल. इवन इफ सी हॅड गिव्हन मी जस्ट अ सॅम्पॅथिक पॅट, मला असं वाटलं की ती मला सॅम्पॅथिक पॅट म्हणजे काय, थोपटेल असं मला वाटलं. माय स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बीन सुतन, माझे जे काही स्मार्टिंग लिम्स होते, दुखणारे जे काही अवयव होते, वुड हॅव बीन सुतन, त्यांना सांत्वन प्राप्त होईल असं मला वाटलं होतं. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय, माझा धाकटा भाऊ माझ्या जवळच होता. ॲज ममा वॉक्ड अवे टू द किचन, जशी आई चालत चालत स्वयंपाकघरामध्ये गेली. ही केम अँड सॅट बिसाइड मी, तो लहाना भाऊ माझ्या जवळ आला आणि माझ्या बाजूला बसला. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म, त्याने त्याचा छोटासा हात माझ्या हातावरती ठेवला. अँड विस्पर, आणि कुजबुजला. आर यू इन अ ग्रेट पेन, तुला खूप दुःख होते का, वेदना होतात का, असं त्यांनी विचारलं. आय हग हिम, मी त्याला घट्ट माझ्याजवळ घेतलं. टाईट, घट्ट त्याला जवळ घेतलं. अँड स्टार्टेड क्राईंग अगेन, आणि मी ओरडायला सुरुवात केली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली, आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली म्हणजे अगदी मी जपून चालायला सुरुवात केली होती. येट आय वुड ऑफन स्ट्रम्बल, तरी सुद्धा मी अगदी स्ट्रम्बल व्हायचं. स्ट्रम्बल म्हणजे काय, पडायची अशी ती म्हणते. वन डे द क्लास मॉनिटरेस अनाऊन्स, एक दिवस क्लासच्या मॉनिटर्सनी कॅप्टननी अनाऊन्स केलं, घोषणा केली की वी विल कॉल हर स्लिपरी, आपण सर्वजण साहिलीला आता स्लिपरी म्हणू, अशी घोषणा वर्गामधल्या कॅप्टननी मॉनिटरनी केली. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड्स, सायली मॅनेज टू स्लीप इव्हन ऑन द ड्राय ग्राउंड्स, तिने सांगितलं की बाकीच्या सर्व ओल्या ग्राउंडवरती स्लीप होतात, घसरतात, मात्र सायली अशी की ती कोरड्या ठिकाणी सुद्धा स्लीप होते. म्हणून आपण सर्वजण तिला काय म्हणू, आता स्लिपरी म्हणू, असं मॉनिटरनी सांगितलं. दॅट प्रोव्हाइड्स द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन, त्यामुळं क्लासमधल्या इतर मुलींना नवीन एक स्कोप, फन म्हणजे गमतीचा एक नवीन स्कोप प्राप्त झाला होता. दे टीज मी विथ न्यू टायटल एव्हरी डे, मला त्यांनी नवीन टायटलनी आता टीज करायला, चिडवायला सुरुवात केली होती. सून व्हर्स, नवीनच एक कविता वॉज कंपोज्ड इन माय ऑनर्स, माझ्या सन्मानार्थ एक नवीन कविता सुद्धा त्यांनी कंपोज केली होती. स्लीपरी स्लीपरी स्लीपिंग विदाउट मक, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इन युअर लक, म्हणजे अशी कविता त्यांनी तयार केली होती की घसरगुंडी घसरगुंडी घसरते चिखलाशिवाय, आणि जर साधा क्वेश्चन तिला विचारला तर कुठलंच नशीब उत्तर तुमच्या नशिबात नाही, अशा प्रकारचं मराठी मिनिंग आपल्याला म्हणता येईल. अशी पोयम, एक व्हर्स त्यांनी तयार केली होती या मिस स्लिपरीच्या साहिलीच्या संदर्भात. आय लिव्ड इन अ परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन्स गर्ल्स, प्रत्येक मुलीच्या बाबतीत
कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये भीती असायची. द टीचर्स विषयी, द यंग अँड द ओल्ड, धाकट्यांविषयी आणि ज्येष्ठांविषयी सुद्धा माझ्या मनामध्ये सारखी भीती असायची. व्हेन आय वॉज इन क्लास, जेव्हा मी क्लासमध्ये असायची त्यावेळेला आय डिअर नॉट मूव्ह आउट, त्यावेळेला मला बाहेर येण्याचं माझी हिंमत होत नव्हती. अँड व्हेन आय वॉज आउटसाईड, जेव्हा मी बाहेर असायची त्यावेळेला आय अफ्रेड टू री एंटरिंग इन द क्लास, पुन्हा सुद्धा क्लासमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात मला भीती वाटत असे. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन, आणि कोणाला बोलण्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं करेज, हिंमत मी एकवटू शकत नव्हती. अशा प्रकारची स्टोरी या मिस स्लिपरीची आहे. व्हॉट विल हॅपन विथ स्लिपरी, विथ मिस स्लिपरी और विथ सायली आफ्टर दॅट वी विल सी इन पार्ट 2. यानंतर काय होतं ते आपण पार्ट 2 मध्ये आपण शिकणार आहोत. पण सर्वांनी लक्षात घ्या, जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, हा लेसन काळजीपूर्वक तुम्ही ऐका, 2-3 वेळाला हा व्हिडिओ बघा आणि यामधले हार्ड वर्ड जे आहेत ते हार्ड वर्ड, डिफिकल्ट वर्ड्स वहीमध्ये लिहून ते पाठांतर करा. आणि ही जी स्टोरी आहे, स्टोरी काळजीपूर्वक जर तुम्ही ऐकली त्याचे सर्व क्वेश्चन तुम्हाला सहज लिहिता येऊ शकतात. या स्टोरीनंतर पार्ट 1C रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन, त्याचे आन्सर तुम्ही लोकांनी लिहायचे आहेत. डिफिकल्ट वर्ड्स असतील त्या डिफिकल्ट वर्ड्समधले काही नाऊन, काही व्हर्ब तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा लिहायचे आहे. सर्वांना या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्टडीसाठी ऑल द बेस्ट.